तर नाला बुजवून रस्ता केल्यानं पाणी साचलेलं आहे। पुण्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे पुणेकर संतप्त झालेले आहेत। पुणेकरांनी हा आरोप केलाय। संतप्त कोथरूडकरांनी नाल्यात उतरून आंदोलन सुद्धा केलेलं आहे। पुण्यामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यानंतर पुणेकर आक्रमक झाले। नाल्यामध्ये उतरून पुणेकरांनी आंदोलन केलं आणि यामुळेच पुण्यामध्ये पाणी साचलं होतं असा आरोप केलाय। फक्त आणि फक्त काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा यासाठी असे ओढे नाले बुजवायचं काम जागोजागी काही राजकारण्यांना अत्याशी धरून या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चालू केलेलं आहे। काल जो रस्त्यावर जे ओढे नाले वाहत होते त्याला काहीतरी उपाययोजना करायच्या सोडून हे जे अजूनच जे नैसर्गिक प्रवाहवाले आहेत तेच बुजवायच्या मागे हे लागलेले आहेत। यांना जाग कधी येणार यासाठी आम्ही आज ओढ्यात बसून आणि ह्या प्रशासनाला आणि त्या कोण राजकारणी असतील त्यांना मी आज इशारा देतो, आज जर हे काम थांबलं नाही तर लवकरच सर्व पक्षीय मिळून आम्ही कोथरूडमध्ये या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभं करू। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, काल पुण्यामध्ये जेव्हा पाणी साचलं होतं तेव्हाच आपण हा प्रश्न उपस्थित केला होता। नेमकं कारण काय आहे? तर आता पुणेकरांनी या संदर्भातील हे कारण समोर आणलंय। नाले बुजवले जात आहेत, ती जागा बिल्डरांना दिली जाते, त्यामुळे हे नाले बुजवल्यामुळे खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये पाणी साचलंय असा आरोप केला गेलाय। काय नेमकं सत्य आहे? जगदीश, केवळ पुणेकरांनीच नाही तर आज दुपारी एक पत्रकार परिषद पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी हेच सांगितलं की हे सगळं पाणी का साठतंय, तर पाण्याचा प्रवाह किंवा पाणी लवकर जे आहे ते त्याचा विसर्ग व्हावा यासाठी पाण्याची प्रवाह क्षमता जी आहे ती शहरामध्ये कमी झाली आहे। आणि याचं मुख्यतः कारण आपल्याला पाहायला मिळतंय, जे कोथरूडकरांनी आज सकाळीच सांगितलेलं होतं की पुण्याचे जे काही नैसर्गिक प्रवाह असतील ज्यातून पाणी वाहून जातं, ते ओढे असतील किंवा छोटे छोटे नाले असतील, याच्यावरती अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आणि जे आंदोलन कोथरूडमध्ये आज रोहित मारणे असतील किंवा इतर कोथरूडकरांकडून करण्यात आलं आणि त्या आंदोलनामध्ये देखील त्यांनी सांगितलं की कोथरूड मधला नाला अक्षरशः डीपी रस्त्यासाठी बुजवण्यात आलेला आहे आणि एका केवळ पाईपलाईन मधून ड्रेनेज मध्ये हा नाला जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आणि तिथंच संपवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरून पुढे डीपी रस्ता जो आहे तो जाणार आहे। म्हणजे अक्षरशः ओढे नाले बुजवून विकासासाठी म्हणून रस्ते जे आहेत ते केले जात आहेत आणि यामध्ये काही लाभार्थी आहेत आणि यामध्ये काही राजकीय नेते देखील लाभार्थी आहेत अशा प्रकारचा आरोप केलेला आहे। कारण का तो डीपी रस्ता बनला तर मग अनेक बिल्डिंगच्या साईट्स आहेत किंवा अनेक बिल्डर्स आहेत त्यांना फायदा पोहोचणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये राजकीय लागेबंदी आहेत अशा प्रकारचा आरोप या कोथरूडकरांनी केलेला आहे आणि त्यामुळेच हे सगळे नाले जे आहेत ते बुजवले जात आहेत। आणि स्वतः महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे असतील किंवा पुण्याचे आयुक्त असतील नवल किशोर राम यांनी देखील याबाबतची स्पष्टता जी आहे ती दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकार जिथे घडतायत तिथला पुन्हा आम्ही सर्वे करू आणि अशा जिथे जिथे घटना घडलेल्या आहेत किंवा अवैध बांधकाम असतील किंवा अवैध नाले जे आहेत ते बुजवण्याचं कामकाज ज्या ज्या ठिकाणी झालेलं आहे तेथे आम्ही जाऊन सर्वे करून त्याची आकडेवारी गोळा करून ज्यांनी ज्यांनी असे प्रकार केलेले आहेत ते रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु कोथरूडचा रस्ता जो आहे तो डीपी रोडचा रस्ता जो आहे तो अक्षरशः महापालिकेच्या मान्यतेनुसारच होतोय आणि त्यामुळेच ही सगळी मोठी टंचाई जी आहे ती पुणेकरांना सामोरं जावी लागते। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते काल त्या ठिकाणी साचलेलं होतं, त्यामुळे तो डीपी रस्ता बनवण्यापेक्षा नाले सुरळीत करा, ओढे नाले सुरळीत करा अशा प्रकारची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे। जगदीश, ठीक आहे रोहन, तुम्ही असेच जोडलेले राहा।